मित्रांनो, कुरकुरीत बनणारी ही लाल तिखट शेव तुम्हाला खूप मजेदार वाटणार आहे. मित्रांनो, या फराळासोबत तुम्ही ही वाली शेव एकदा नक्की ट्राय करून बघा. 2 बाउल एवढं मी बेसन घेतलं आणि चाळणीतून पूर्ण चाळून घ्यायला लावलं, जेणेकरून त्याच्यामध्ये कुठली गड्डे वगैरे राहायला नको. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, लाल मिरची पावडर, त्यामध्ये थोडं ओवा आणि ब्लॅक पेपर पावडर टाकून, थोडं पाणी वगैरे टाकून मसाला तयार करून घेतला आणि याला सुद्धा गाळणीतून गाळून घ्यायचं, जेणेकरून याच्यातला चौथा त्या पिठामध्ये यायला नको, जेणेकरून आपण जेव्हा शेव पाडू तेव्हा काही इश्यू नको व्हायला. मित्रांनो, मेजरमेंट मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. इथे ना मी बेसनासोबत थोडं मीठ टाकतो आणि गरम तेल याच्यामध्ये टाकायचं आहे आणि तो पण असं प्रॉपर असं मिक्स करून घ्यायचा तेलाला बेसनासोबत. आता मित्रांनो, जो मसाला आहे तो मसाला याच्यामध्ये ॲड करायचा आहे. जवळजवळ 2 बाउल बेसनासोबत मी 1 बाउल पाणी यूज करतोय आणि पूर्णतः मिक्स करून घेतो. आता तेल वगैरे एकदम प्रॉपर यूज केलं, त्यामुळे जास्ती ते तेलकट वगैरे आपल्या जे शेवया आहे ते होणार नाही. शेवया म्हणजे शेव. ठीक आहे. आता हाताला थोडं तेल लावून पिठाला प्रॉपर मळून घेतो, कारण का ते एकदम चिपचिपा असतो, हाताला तुमच्या चिटकेल तर थोडं तेल वगैरे लावत जा. आता या भांड्याला मी भांड्याला पण तेल थोडं लावलेलं आहे आणि हाताला तेल लावून याच्यामध्ये तो पीठ ॲड करून घेतो. आता जे आतमध्ये जे साचा असतो ज्या शेवेचा, त्याला ना खरबडीची जी भाज लागतो, तो खरबडीचा भाग बाहेरच्या साईडला ठेवायचा, जेणेकरून आपले जे काही चकल्या असो किंवा आपले शेव असो ते प्रॉपर असं पडली जाते. आता गरम गरम तेलामध्ये आपण हे पूर्ण शेव सोडतोय. जेव्हा तेल तुमचा प्रॉपर गरम असेल, तेव्हा तो तेल प्रॉपर हीटमध्येच तो शेव आपली कुरकुरीत बनणार आहे. जर तुम्ही तेल थोडं नरम ठेवला, तेल जर थोडं साधं ठेवलं, जर गरम कमी असेल, तर तुमची शेव थोडी नरम होऊ शकते आणि जास्ती पण ठेवायचं नाही, ते करपली जाईल. अशा प्रकारे ही लाल तिखट शेव मी तुमच्यासाठी बनवली. या फराळासोबत ना गोडधोडसोबत ही तिखटवाली शेव एकदा नक्की ट्राय करून बघा. यामध्ये जो लसूण, जी मिरची पावडर, जो ओवा आहे, तो मजेदार असा फ्लेवर देतो आणि खायला एकदम चटपटा लागतो.